नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कुमुद. एक 8-10 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की केअर हेल्थ इन्शुरन्सचा. ॲक्च्युली डिटेलमध्ये बोलायचं झालं तर केअर हेल्थ इन्शुरन्स ना खरंच फ्रॉड कंपनी आहे. मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस त्यांचे सेल्समन येतात आपल्याकडे की पॉलिसी काढा म्हणून, त्यावेळेस ते आपल्याला काय सांगतात की तुम्ही अट काय असते की 24 आवर्स ॲडमिट झालात की तुम्हाला क्लेम मिळतो, म्हणजे कॅशलेस पॉलिसी. पण आत्ता हे माझ्यासोबत तिसऱ्यांदा झालं आहे. गेल्या 1.5 वर्षापूर्वी मी स्वतः ॲडमिट होती आणि माझ्या बऱ्याच टेस्ट झाल्या. स्टमक इन्फेक्शन होतं, पित्ताचा खूप सिव्हिअर प्रॉब्लेम होता, माझं गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन देखील झालं. इतकं सगळं असताना देखील पॉलिसी रिजेक्ट होते. मी हाताला सलाईन लावून आर्ग्यू करत होती ऑफिस स्टाफशी, तिकडच्या TPA डिपार्टमेंट जे हॉस्पिटलचं असतं, जे आपलं पॉलिसीशी निगडीत काम बघतं. ते म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही आहे, तुमच्या पॉलिसीची मिस्टेक आहे. तिथून ते म्हणत आहेत की रिजेक्शन. 3 वेळा रिजेक्शन झाल्याच्या नंतर माझे डॉक्युमेंट्स 3दा सबमिट केल्याच्यानंतर चौथ्यांदा मी खूप फोनाफोनी फिरवले, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केले, तेव्हा कुठे त्यांचं ॲप्रुव्हल आलेलं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पॉलिसी काढायला येताना किती काय काय वायदे करता, किती काय काय प्रॉमिसेस करता की हे असं होईल, ते तसं होईल, तुम्हाला कुठेच पैसे भरायची गरज नाही आहे, 24 आवर्स तुम्हाला ॲडमिशन झालं की तुमचं विदाऊट. आजच्या तारखेला सांगा, बाहेर एवढं महागाईची दुनिया आहे सध्या, आपण आपल्या पगारातल्या आपल्या रोजच्या व्यवहारातून एक अमाऊंट काढतो इयरली, त्यांचा प्रीमियम भरतो. मिनिमम 10,000च्या वरतीच त्यांचा प्रीमियम आहे. तो का भरतो की आपल्या इमर्जन्सीसाठी मेडिकल क्लेम हे आपल्याला, आपण एक सुखरूप आहोत की आपण म्हणजे सिक्युरिटी आहे की उद्या काय झालं. कारण सध्या तुम्ही बघाल प्रायव्हेटची इतकी बिलं होतात हॉस्पिटलची की तिथे साधारण माणूस विदाऊट पॉलिसी तर ॲडमिशन काय पायरी पण चढताना 10 वेळा विचार करावा लागतो. आणि म्युन्सिपाल्टीचा विचार कराल तर काय बोलणंच अयोग्य, म्हणजे बोलायलाच नको. काही ठिकाणी होतं व्यवस्थित ट्रीटमेंट, मी असं काही ब्लेम नाही करत आहे की म्युन्सिपाल्टी ठिकाणी उपचार खूप चांगले होतात, पण त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आणि ती खटाटोप ती सगळ्यांनाच पॉसिबल असते अशातला भाग नाही आहे. म्हणूनच आपण मेडिक्लेम काढतो की कधी काही आणली, कोणाला कधी काय होईल सांगता येत नाही आहे. म्हणून आपण इमर्जन्सीसाठी मेडिक्लेम काढतो की कधी काय झालं तरी आपल्याला पॉलिसी आहे आणि आपल्याला पैसे भरावे लागणार नाहीत. तिथे 100% भरावे लागतील, तिथे 10% खर्च होईल, पण 90% आपण सिक्युअर आहोत. ह्या उद्देशाने, ह्या इंटिशनने आपण आपल्या सिक्युरिटीसाठी ती पॉलिसी काढतो, बरोबर. पण आज हे मी स्वतः ॲडमिट होती त्यावेळेस देखील हेच झालेलं. त्यानंतर ते चौथ्यांदा माझं ॲप्रुव्हल आलं. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा ॲडमिट झालेली ऑपरेशनच्या काही दिवसांनी. त्याच्यावर रिजेक्शनचं सरळ रिझन येतं आहे की ॲडमिशनची गरज नाही आहे. जर माणसाला त्रास होतो आहे, तो ॲडमिट होणार, त्याच्यावर उपचार होणार, त्याच्यावर टेस्ट होणार, मगच डिसाईड होईल ना की बाबा याला प्रॉब्लेम कशामुळे झाला आहे. टेस्टशिवाय कसं आपण रिझल्ट येणार की त्याला काय झालं. टेस्ट तर करण्यासाठी ॲडमिट व्हावंच लागतं. काही अशा टेस्ट आहेत की त्या ॲडमिट केल्याशिवाय होत नाही. दुसरी गोष्ट अशी की हे माझ्याबरोबर जेव्हा दुसऱ्यांदा झालेलं त्यावेळेस मी खूप फाईट केलं, पण माझं अक्षरशः तिथे रडून काहीच उपयोग झाला नाही. मला तिथे ते पैसे पे करावे लागले आणि 50,000च्या वर ते बिल अमाऊंट होती माझी. कारण प्रायव्हेटमध्ये तर आपण काय बोलू शकत नाही. बेड चार्जेस आणि मेडिसिन एकदा आपण त्यांच्या हातात गेलो की संपलं. आपल्याला ते म्हणतील तसं करावंच लागतं आणि ती पे अमाऊंट करावी लागते, कारण आपल्याला आपल्या जीवाचा प्रश्न असतो. आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो, डॉक्टरांवर, हॉस्पिटलवर, की ते जे काय करतात ते योग्य रीतीने चालले. सध्या अशी परिस्थिती की आपण कधीच आता कोणाला ब्लेम देऊ शकत नाही, कारण आपली मजबुरी आहे सगळ्यात मोठी गोष्ट. पण पॉलिसी काढतो आहे ती कशासाठी हे मला सगळ्यांना विचारायचं आहे की आज केअर हेल्थने मला हा इतका मनस्ताप झाला आहे. ज्यावेळेस मी ॲडमिट होती दुसऱ्यांदा त्यावेळेस मी पे करून डिस्चार्ज घेतला, बरोबर. डिस्चार्ज झाल्यानंतर मग मी काय माझी म्हटलं ना जिद्द सोडणार नाही, म्हटलं माझे पैसे फुकटचे आले नव्हते. मी माझे सगळे ओरिजिनल रिपोर्ट, सगळ्या फाईल, सगळे डॉक्युमेंट गोळा केले आणि त्यांच्या ऑफिसला जाऊन सबमिट केले. त्यांचा पाठपुरावा कंटिन्यूस कॉलअप करत होती आणि मी पाठपुरावा करून माझे डॉक्युमेंट सबमिट करून त्यांना रोज फोन करून त्रास देत होती म्हणा. कारण मला जो मनस्ताप झाला आहे तो भरून निघणारा नव्हता ना. त्यानंतर कुठे माझे 15 दिवसाने अकाउंटला पैसे आले, काही डिडक्ट करून. पण म्हटलं ठीक आहे बाबा, ॲटलिस्ट मी जो महिन्याला 13,000चा त्यांचा एक जी अमाऊंट असते पॉलिसीची माझ्या, ती 13,000च्या आसपास आहे, ती पे करते आणि त्याच्या व्यतिरिक्त मला जर क्लेम नाही मिळते तर चुकीचं आहे ना.
त्यावेळेस मी खूप फाईट केलं त्यांच्याशी, खूप फोनवर आरडाओरडा, खूप वाद घातला. त्यावेळेस कुठे माझे ते क्लेम अप्रुव्हल होऊन तो रिम्बर्समेंट असते ते पैसे आले खूप मनस्तापानंतर, बरोबर. त्यानंतर सेम सिच्युएशन माझ्या मिस्टरांच्या बाबतीत पण अशीच झाली. त्यांना टायफॉईड झाला होता, तरी पण ती लोकं सरळ रिजेक्टचं कारण देत आहेत की इन्व्हेस्टिगेशनच्या रिझनसाठी ॲडमिट होण्याची गरज नाही आहे. तर मला एक सांगा, माणसाला कुठल्या फॅमिलीला किंवा पेशंटला वाटतं की मला मोठा आजार व्हावा कारण मी पॉलिसी काढली आहे, मला पैसे मिळावेत? कोणाला वाटतं? आपण देवांना पाण्यात बसवतो कुठलीही टेस्ट केल्यावर की बाबा सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ देत, बरोबर. आज मला इतकं मनस्ताप होते, तुम्हाला वाटत असेल मी इतक्या रागारागात बोलते आहे, पण त्याला कारणं पण तशी आहेत. म्हणून आज पॉलिसीवाले आपल्याला खरंच सांगते लुबाडत आहेत, उल्लू बनवत आहेत, पूर्णपणे उल्लू बनवत आहेत. याच्यावर काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आज मी नाही, आज बरीच जणं अशी सफर करत आहेत जे प्रीमियम त्या हॉस्पिटलच्या TPAला गेली आणि ते म्हणतात मॅडम आम्ही काही करू शकत नाही आहे, तुमच्यासारखे बरेच पेशंट आहेत की जे काहीचं तर असं होतं की त्यांचा पेशंट तिथे मृत्यू पावला आहे तरी पण त्यांना पे करावे लागले. म्हणजे विचार करा, हे का वाढतं आहे? कारण ह्याच्यावर कोणीच आवाज उठवत नाही आणि या सिस्टमवर कोणी काही बोलत नाही आहे. खरंच गरजेचं आहे, काहीतरी कोणीतरी करणं गरजेचं आहे. आज आपण प्रीमियम का भरतो? आपल्याला महिन्याच्या पूर्ण वर्षाच्या एंडला ती अमाऊंट नसते पॉसिबल, तरी थोडी थोडी का करून आपण एक सिक्युरिटी म्हणून जमा करून तो मेडिक्लेम करतो. पण ही लोकं खूप काही आश्वासनं देतात आणि ऐनवेळी आपल्याला धोका देतात. हे खूप चुकीचं आहे. मिस्टरांच्या बाबतीत पण तेच झालं. पुन्हा फाईट, मग पुन्हा वाईटपणा. मी अजिबात तिथे डॉक्टरांशी त्या TPA डिपार्टमेंट हाय लेवलपर्यंत गेली की ह्याच्यात प्रॉब्लेम काय? नवऱ्याला जर माझ्या ताप आला आहे, त्याला थंडी वाजते, तो खाऊ शकत नाही, तर त्याला ॲडमिट करण्याशिवाय पर्याय नाही आहे. पॉलिसी होल्डर केअर हेल्थवाले म्हणतात की इन्व्हेस्टिगेशन घरून पण ही ट्रीटमेंट होऊ शकते. अरे म्हटलं, जर पेशंट खात पीत नाही आहे, त्याला विकनेस आहे, तर त्याला ॲडमिट करावंच लागणार, त्याच्यानंतर टेस्ट होणार. आणि ह्या प्रोसिजरसाठी ॲडमिशन गरजेचं आहे आणि तुम्ही सरळ रिजेक्ट करताय. त्यावेळेस कुठे जाऊन ती पॉलिसी त्यांनी पास केली, बरोबर. म्हणजे त्यांची 4 ते 5 वेळा रिजेक्ट होऊन 6व्यांदा अप्रुव्हल आलं. आज गेल्या महिन्यात सेम कंडिशन माझ्या भावाच्या बाबतीत झाली. मी तो हॉस्पिटलचा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला की त्याच्या 5-6 वेळा त्या रिजेक्ट आली. त्याही वेळेस आम्ही तेच केलं की डिस्चार्ज पैसे भरून घेतले आणि डिस्चार्ज केल्यानंतर मी 10 दिवसापूर्वी रिम्बर्समेंटसाठी पुन्हा जशी माझ्यासाठी प्रोसिजर केली तसे डॉक्युमेंट त्याचे ओरिजिनल सबमिट केले. तर मी फाईल भावाची पण रिम्बर्ससाठी सबमिट केली, तुम्हाला सांगितलं. पण आज त्याचा मला रिझल्ट मेल आला आहे की पुन्हा रिजेक्ट. म्हणजे मला सांगा की काय आता करायचं, याच्यापुढे काय करायचं? की आपण पॉलिसी का काढतो? मग तुम्ही जर म्हणजे त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आला आहे म्हणून तुम्ही पॉलिसी रिजेक्ट करता, हे कोणतं रिझन आहे मला एक सांगा. म्हणजे माणसाला काहीतरी झाल्यावरच पॉलिसी पैसे देणार. मग तुम्ही तसं जेव्हावेळेस पॉलिसी काढताना कस्टमरांच्या घरी जाऊन फोन करून policyx.com तर मी सांगते प्लीज पॉलिसी काढूच नका. कारण त्यावेळेस सरळ आपल्याला ते टोल फ्री नंबर एक तर 2 तासाने 1.5 तासाने लागतो आणि लागल्यावर म्हणतात आप पॉलिसी एक से निकाले थे ना, आप वहाँ पे सॉर्ट आउट कीजिए, उनसे बात कीजिए. म्हणजे कोणी वाली नसतो. आपण ज्या इंटेन्शनली काढतो, ज्या उद्देशाने ह्याच्याने काढतो की नाही आपल्याला पुढे जाऊन याचा फायदा आहे. सध्या खरंच काही पॉलिसी काढून फायदा होत नाही आहे. की कधी होईल ज्यावेळेस आपल्याला कॅशलेस पॉलिसी आपण हॉस्पिटलला गेलो आणि पैसे भरावे लागणार नाहीत. आपल्याला सरळ उल्लू बनवलं जाते. आणि केअर हेल्थ एक नंबर फ्रॉड कंपनी आहे, खरंच सांगते. तिथे TPAला स्टार हेल्थच्या पण तशाच काही केसेस होत्या आणि केअर हेल्थच्या तर बऱ्याच होत्या. म्हणजे मला सांगा आपण कुठून सिक्युअर आहे? हॉस्पिटलवाल्यांशी वाद घालू शकत नाही. त्यांची ती सिस्टम असते की बेडचे चार्जेस ठरलेले, मेडिसिनचे ठरलेले चार्जेस ते सांगतील, त्या मेडिकलमधून खालून घेऊन यायचे, डॉक्टरांचे व्हिजिट चार्जेस. मग वाद कोणाशी करायचा? म्हणजे आजारी पडायचंच नाही आहे. नक्की काय करायचं? पॉलिसी का काढतो आहे? पॉलिसी काहीतरी कोणीतरी करणं गरजेचं आहे. आपण पूर्णपणे उल्लू बनतो आहे. आज जर आणि माझ्या भावाचं बिल 52,000 रुपये झाले. 52,000 म्हणजे झाले काय हो? 14,500चा त्याचा EMI आहे, ती प्रीमियम आहे त्याचं पॉलिसी. आणि ज्यावेळेस रिन्यू येते, रिन्यूच्या 1 महिना आधीपासून कस्टमर केअरवाले कॉल करून आपल्याला इरिटेट करतात की तुमची पॉलिसी ह्या डेटला संपते, तुम्ही प्लीज ती रिन्यू करा. अरे ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही 100 कॉल करता, पण ज्यावेळेस आम्हाला गरज असते तेव्हा तुमचे कॉल लागत नाही. आणि ज्याला कॉल लावतो नालायक लोक आहेत, खरंच सांगते. 2 माणसांनी तर असं त्या जे केअर हेल्थशी रिलेटेड होते पर्सन, ज्यांनी तेव्हा मला पॉलिसी काढायचं डॉक्युमेंट सबमिशन केलेले, ते म्हणतात नाही मॅडम अभी वो कंपनी में हम लोग नहीं है. हे कोणाचा फॉल्ट आहे? तो त्या कंपनीत नाही,
तू 10 कंपन्या चेंज करशील आणि मग आम्ही काय करायचं. म्हणून इथून पुढे पॉलिसी काढताना खूप काळजीपूर्वक काळजी घ्या. आणि ह्या केरळचा मी आता रिम्बर्समेंटला रिजेक्शन आलं आहे भावाच्या पॉलिसीचं, पण मी पुढे काही ना काही तर करणारच आहे. पण याच्यावर सगळ्यांनी मिळून जोपर्यंत काहीतरी उपाय किंवा काहीतरी आवाज उठवला जात नाही ना, तोपर्यंत आपले विचार करा. 14,500चा त्याचा प्रीमियम आहे. पॉलिसी 4 वर्ष जुनी आहे. किती पैसे घेतले केअर हेल्थवाल्यांनी. आणि आज तुम्ही ज्यावेळेस तो 4 वर्षानंतर आजारी पडतो आहे त्यावेळेस तुम्ही पॉलिसी देत नाही आहेत, क्लेम देत नाही आहेत त्याचा. हे चुकीचं आहे की बरोबर आहे. यासाठी हे सगळं घडतं ना, याला आपण जबाबदार आहोत. कारण आपण वैतागतो की कुठे जायचं, कुठपर्यंत वरपर्यंत जाणार आणि जाऊ दे गेले. आपण कर्ज काढून ते हॉस्पिटलची बिलं भरतो आहे आणि पुन्हा रिन्यूची डेट आली की पुन्हा पॉलिसी रिन्यू करतो आहे. आपण मूर्ख बनतो आहे. यावर आपणच काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, जे कोणी असतील ना कन्सर्न पर्सन, तर प्लीज ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. प्लीज प्लीज. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, समजून घ्या. मी टाईमपास म्हणून हा केलेला नाही आहे. कारण आपले पैसे ज्यावेळेस जातात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि विनाकारण. प्लीज.